हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही बघू शकता, आज आहे 11 एप्रिल, संध्याकाळचे 4:53 होत आहेत. थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे मला व्हिडिओ तुमच्यासाठी करायला जमलं नाही, बट आता इथून पुढे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओज मिळतील. जसं तुम्हाला माहिती आहे की रमजान ईद असल्यामुळे आज मार्केटमध्ये सुट्टी आहे, तर आपण अनालिसिस करणार आहोत की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं. तर रिसेंटली मी 4 तारखेला व्हिडिओ अपलोड केला होता, तर त्यानंतर 5 तारखेला मी कसं काम केलं, ओव्हरऑल ह्या 3 दिवसामध्ये मी कसं काम केलं, या सर्व गोष्टी आपण वन बाय वन जाणून घेणार आहोत. तर ट्रेडर्स, तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जर तुमच्यापैकी कुणीही जर हे सगळे व्हिडिओज बघितले नसाल, जाऊन बघा. टोटली फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण अनालिसिस केलेलं आहे मार्केटमध्ये की उद्या काय होऊ शकतं. आपल्याला मार्केटमध्ये तेच बघायला मिळाले, जाऊन तुम्ही बघू शकता. आणि खूप इम्पॉर्टंट जे प्राइस पॉईंट्स आहेत, मी पर्सनली कसं ट्रेडिंग करतो, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की कशा पद्धतीने मार्केटमध्ये गोष्टी घडल्या. जर निफ्टी फिफ्टीचा चार्ट बघितला, 10 एप्रिल म्हणजेच 10 एप्रिल म्हणजेच तुम्ही तर बघू शकता बुधवार, कारण मार्केटमध्ये आज सुट्टी आहे, उद्या परत मार्केट चालू होणार आहे. तर आपल्याला गॅप ओपनिंग बघायला मिळालं, थोडंसं मार्केट डाऊन साईड, आणि देन आपल्याला अप्पर साईडचा मोमेंटम परत बघायला मिळाला. बँक निफ्टीमध्ये गॅप अप, अप्पर साईड, थोडंसं डाऊन साईड आणि अप्पर साईडचाच. ओव्हरऑल बँक निफ्टी आपल्याला जास्त स्ट्रॉंग दिसत आहे ऍज कम्पेअर टू निफ्टी फिफ्टी. एक लास्टला छोटंसं सेलिंग आले, बट मार्केटमध्ये जास्त बायंगच आपल्याला बघायला मिळाले. तर उद्याचं अनालिसिस स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण बघूया की कशा पद्धतीने मी पर्सनली काम केलं. वन बाय वन जाणून घेऊया सगळ्या गोष्टी. ठीक आहे, 5 तारखेपासून आपण कसं काम केलं बघूया. 4 तारखेपर्यंत ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जाऊन चेकआउट देखील व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता. जसं तुम्ही बघू शकता, हा माझा प्रीमियम पेड ग्रुप आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर माझ्यासोबत काम करायचं असेल, तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सची माहिती जाणून घेऊ शकता. तुम्ही तर बघू शकता साहेबांना प्री मार्केट लेवल्स. त्यानंतर 10 वाजून 5 मिनिटांनी मी सांगितलं की मी पोझिशन बनलेली आहे, आणि जस्ट मी बनवली आणि लगेचच मार्केटमध्ये आपल्याला टार्गेट बघायला मिळालं. एक्झॅक्टली ह्याच कॅन्डलला मी बनली, बट एकदमच कॅन्डल मोठी झाली. त्यानंतर मी सांगितलं की परत एक नवीन पोझिशन मी बनणार आहे. त्यानंतर मी 11 परत पोझिशन बनली, तुम्ही इथं बघू शकता. आणि त्यानुसार मार्केटमध्ये परत डाऊनसाईडचं म्हणून तुम्हाला तुम्ही इथं बघू देखील शकता. एक त्यातल्या डिसेंट प्रॉफिट तर बुक केला, आणि कशा पद्धतीने मी सेल पोझिशन बनली, इथे एक्झिट केली, इथे सेल पोझिशन बनली, इथे एक्झिट केली. तुम्हाला सांगायचं तात्पर्य यातनं काय आहे, आता यातनं तुम्ही काय शिकू शकता. म्हणजे आज हे पेड ग्रुपमध्ये मी केलं, जे ग्रुपमध्ये आहेत त्यांना हे समजलं, बट तुम्हाला यातनं काय शिकायला मिळेल. पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे. इथं सेल केल्यानंतर ना, मी इथं एक्झिट केल्यानंतर परत वेट केला प्रॉपर अपॉर्च्युनिटीसाठी. जेव्हा मार्केट इथं प्रॉपर अपॉर्च्युनिटी आलं, इथं मी परत एक्झिट केलं, देन मी थांबलो. खूप लोक काय करतात तुम्हाला माहिती असेल. आता लेट्स एक्झाम्पल, मी इथं सेल पोझिशन भरले आणि मी ते एक्झिट केले, तर खूप लोक काय करतात, त्यांचं डिसिप्लिन हे झालं. तर मी समजा लेट्स एक्झाम्पल, तुम्ही पण असंच सेल केला, तर तुम्ही नॉर्मली इथं प्रॉफिट बुक करता. बट मला एक तुम्हाला सांगायचं आहे, इथं समजा तुम्हाला 10,000 प्रॉफिट दिसत असेल एक्झाम्पल म्हणून, आणि जर तुम्ही बुक केला कारण इथं असं झालंय म्हणून, तर आता तरी मार्केट इथून रिव्हर्स झाले. बट जर तुम्ही 10,000चा प्रॉफिट सोडला नाही, तर तुम्हाला 20,000चा प्रॉफिट दिसणार कसा, 50,000चा प्रॉफिट दिसणार कसा. सो तुम्हाला रिस्क रिवॉर्ड मेंटेन करावं लागेल. प्रॉफिट दिसतोय म्हणून बुक करण्यात लॉजिक नाहीये. तुम्हाला योग्य ठिकाणी प्रॉफिट बुक करावं लागेल. जसं की मी इथं बुक का केला, कारण दिसलं मला बाबा की आता इथं जास्त अपॉर्च्युनिटी नाही की इथनं मार्केट अजून डाऊन साईडला जाईल, दॅट्स वाय मी बुक केला. बट मी इथं करू शकत होतो, का नाही केला, कारण आपल्याला एक डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे, एक सवय मेंटेन करायची, आणि त्यानुसारच आपल्याला मार्केटमध्ये तसं राहायचं आहे. होपफुली या गोष्टी तुम्ही शिकतात, समजतात. प्राइस पॉईंट आवडत असतील तर ट्रेडर्स, तुम्ही मला इथं कमेंटमध्ये सांगू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी आवडल्या. त्यानंतर मी येतो 8 तारीख. 8 तारखेला मी इथं सगळ्यात पहिल्यांदा येतो. सो इथं चार्टवर पण मी तुम्हाला दाखवेन, आणि त्यानंतर तुम्हाला मी नॉर्मली पण हे करेन. 8 तारखेला तुम्ही जर बघितला, इथं तुम्हाला दिसेल पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर पहिल्यांदा सेलिंगची पोझिशन बनवली. त्यानंतर तुम्ही जर बघितला, मार्केटमध्ये लाईव्ह मध्ये पॉईंट टू पॉईंट गोष्टी अपडेट केल्या, त्यानंतर एक्झिट केलं, परत पोझिशन मारली, सर्व गोष्टी. आणि त्यानंतर टोटल माझ्या 3 पोझिशन इथं झाल्या. इथं बघू शकता, पहिल्या एक्झिट इथं पहिल्या एंट्रीचं, दुसऱ्याचं इथं, तिसऱ्याचं इथं. सांगायचं तात्पर्य किंवा बोलायचं तात्पर्य, यातनं तुम्हाला काय शिकायला मिळेल किंवा तुम्ही यातनं काय शिकू शकता. मी हे तुम्हाला का बोलत आहे, तुम्ही माझ्या ह्या लाईव्ह ट्रेडिंग मधून शिकून घ्या. हे सगळं मी लाईव्ह मध्ये केलं, यातनं तुम्हाला काय शिकायला मिळते. माझा व्ह्यू मार्केटमध्ये स्ट्रॉंग होता. माझा व्ह्यू मार्केटमध्ये स्ट्रॉंग होता की सेलिंग येणार. जसं की आज तुमच्यापैकी खूप लोकांचा व्ह्यू असतो की नाही, आज मार्केटमध्ये सेलिंगच येणार आहे, नाही मार्केटमध्ये सेलिंगच येणार, किंवा नाही मार्केटमध्ये बाईंगच येणार आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप लोकांचा असं असणार आहे की यस, आमचा पण सर असाच व्ह्यू स्ट्रॉंग असतो. जेव्हा व्ह्यू स्ट्रॉंग असतो, तेव्हा किती काही पण होते, तुमचं मनी मॅनेजमेंट हल्लं नाही पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअरली दिसेल. आज जर तुम्ही इथं बघितला, तुम्हाला एक समजेल. इथं लॉस होताना बघा, तुम्हाला किती लॉस दिसतोय. इथं तुम्ही बघा लॉस किती दिसतोय. तुम्हाला इथे 50च्या आतच लॉस दिसणार, मात्र प्रॉफिट होतं ना 50च्या पुढे. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात. म्हणजे मार्केटला देताना भलेही माझा व्ह्यू एकदम स्ट्रॉंग आहे, मार्केटमध्ये मी सेलिंग आहे, बट मी लॉस मात्र छोटाच दिला. लॉस मात्र छोटाच दिला. मात्र जेव्हा माझ्या व्ह्यूला मार्केटनं जायला सुरुवात केली, मी प्रॉफिट मात्र मोठा घेतला.
ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, ह्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. खूप वेळा काय होतं ट्रेडर्स, की आपण नॉर्मली व्ह्यू स्ट्रॉंग आहे म्हणून बसतो, पण आपण मोठा लॉस करून बसतो. मार्केट जर सांगाले ना की तुझा व्ह्यू जरी स्ट्रॉंग असला तरी मी त्या साईडला जात नाही, तर आपल्याला ते समजून घ्यायचं. होपफुली तुम्ही या गोष्टी शिकला असणार आहे. ट्रेडर्स जर खरंच प्राइस पॉईंट आवडत असतील तर तुम्ही हे करू शकता. खूप इम्पॉर्टंट प्राइस पॉईंट मी सांगायला लागलोय, त्यातनं तुम्हाला देखील खूप फायदा होईल. त्यानंतर आहे 9 तारीख. 9 तारखेबद्दल मी तुम्हाला इथं शेअर करतो, की 9 तारखेमध्ये मी इथं पोझिशन का बनवली. खूप जास्त तुम्हाला आवडेल, ह्याच्या मागचं लॉजिक आणि तुम्हाला गोष्टी पण समजतील. 9 तारीख जर बघितला, 9 तारखेमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी लाईव्हमध्ये झूम मीटिंग घेतली. तुम्ही इथं बघू शकताय. त्यानंतर इथं तुम्ही जोडला 10 वाजून 40 मिनिटांनी इथं पोझिशन बनवली 39,36. 10 वाजून 40 मिनिट. हे बघा दिसतंय? 10:40ला एक्झॅक्टली तर मी पोझिशन बनवले. त्यानंतर आपल्या प्रिन्स ट्रेडिंगची ही खासियतच आहे, की जिथून आपण सेल पोझिशन बनवतो, मार्केटमध्ये तो मोमेंटम येतो. जेव्हा तुम्ही कोर्समध्ये जॉईन व्हाल, तुम्ही हे सगळं बघू शकता. मागच्या 8 महिन्यापेक्षा जास्त अशा पद्धतीने आपण काम करतो आणि आपले सगळे पेड स्टुडंट पण आहेत, त्यांना देखील या गोष्टी माहित आहेत. आता इथं मी पोझिशन का बनवली, त्याच्यामागे मेन रिझन काय होतं किंवा इथं मी कशा पद्धतीने मार्केटला बघत होतो. 9 तारखेचा आपण चार्ट काढूया. 9 तारखेच्या चार्टमध्ये मी थोडंसं तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. स्पॉटच्या चार्टवर दाखवतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी बऱ्याच शिकायला मिळतील. आता इथं 9 तारखेच्या चार्टमध्ये तुम्हाला काय दिसतंय? 8 तारखेच्या चार्टमध्ये बघा, मार्केटनं ऑलमोस्ट ऑल टाईम हाय मारलेला आहे. जर मी इथं डेली टाइम फ्रेम लावली आणि इथं 8 तारखेचा चार्ट तुम्हाला दाखवला. हे बघा, हा 8 तारखेचा चार्ट आहे. या 8 तारखेच्या चार्टमध्ये तुम्ही जर बघितलं, मी इथं एक्झॅक्टली इथं एक हॉरिझॉन्टल लाईन लावतो. मार्केटनं ऑल टाईम हाय क्रॉस केलाय. अशा सिच्युएशनमध्ये रिटेल ट्रेडर जो आहे, आतापर्यंत मी जेवढी सायकॉलॉजी बघितली सगळ्या ट्रेडर्सची, जेव्हा पण ऑल टाईम हाय क्रॉस होतो, प्रत्येक जण सेल करायला बघतं. प्रत्येक जण सेल करायला बघतं. आणि जर तुम्ही इथं बघितलं, मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला 9 तारखेचं दाखवतोय बघा. एक सेलिंग आलं, त्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं सस्टेन झालं. खूप साऱ्या लोकांनी ते विचार केला असणार, की मार्केट आता सेलिंगला येईल, सेलिंगला येईल. आणि जसं मार्केट वर जाईल, प्रत्येकानं सेल करायचाच प्रयत्न केला. तुम्ही इथं बघू शकता. प्रत्येक लोकांनी इथं सेल करायचा प्रयत्न केला. सांगायचं तात्पर्य तुम्हाला बोलायचं तात्पर्य काय? मार्केटनं पहिल्यांदा त्यांना बाहेर काढलं जे रँडम सेलर्स होते आणि त्यानंतर मार्केटनं तो मोमेंटम दिला. मार्केटमध्ये ते सेलिंग तर आलं. ऑल टाईम हाय असल्यामुळे ते सेलिंग तर आलं. बट ते कधी आलं? आणि तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, की तुम्हाला लगेच एंट्री नाही करायची. तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आणि त्यानुसार एंट्री करायचं. जसं की मला पण इथं सेलिंग पोझिशनच बनवायची होती, बट मी वेट केला. कारण मला इथं दिसत होतं, की मार्केट कंटिन्यू रिटेल ट्रेडरला फसवत येत आहे. सो ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आणि तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये हे जे मोमेंटम येतात, हे तुम्ही कसे हँडल करू शकता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे मोमेंटम्स येतात, हे कसे हँडल करू शकता हे इम्पॉर्टंट आहे. एक लक्षात ठेवा, जर तुमच्या साईडला मार्केट असेल, तर तुम्हाला तुमची होल्डिंग पॉवर वाढवावी लागेल. हा तुमच्या अगेन्स्ट चाललंय, तुम्ही लगेच बुक करा. बट साईडला असेल, तुम्हाला होल्डिंग पॉवर वाढवावी लागेल. आणि तुम्ही इथं बघू शकता, सेम तसंच बघायला मिळालं. लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी मी अपडेट करतो. तुम्ही इथं बघू शकता. टाइम टू टाइम पोझिशन बुक सकट सर्व गोष्टी मी इथं अपडेट केल्या. तुम्ही स्वतः देखील हे बघू शकता. त्यानंतर इथं महत्त्वाचं म्हणजे जो प्रॉफिट बुक केला पर्सनली मी तो इथं बुक केला. बट मार्केटनं त्यानंतर मोमेंटम केला. अशा सिच्युएशनला तुम्हाला पण काय होत असणार आहे? तुम्हाला पण खूप लोकांना असं होत असणार, की यार मी बुक केला आणि मार्केटने गेलं. मी पर्सनली इथं या ग्रीन कॅन्डलला बुक केला. मार्केटनं मोमेंटम एकदम मोठा केला. अशा सिच्युएशनला तुम्हाला काय करायचं आहे? ठीक आहे, कोई बात नाही. तुम्हाला त्याचा इमोशनल इम्पॅक्ट नाही पाडायचा. जर तुम्ही इमोशनल इम्पॅक्ट पाडला तर तुम्हाला तुमच्या त्या ट्रेड्समध्ये ते सगळं दिसणार. सो अशा सिच्युएशनला नेहमी लॉजिकली आपल्याला विचार करायचा आहे, जेणेकरून इथनं पुढचे ट्रेड्स आपले व्यवस्थित होतील आणि त्यातनं शिकायला कसं मिळेल याच्याकडे फोकस करायचा आहे. आणि त्यानंतर हे बघू शकता, की कालचा ट्रेड 10 तारखेचा तुम्ही जो बघू शकता, इथं पण मी सेल केले. सेम सायकॉलॉजी होती, ज्याच्यामध्ये मार्केटनं अप्पर साइडचा मोमेंटम केला, देन त्यानंतर मी सेलिंग केलं. आणि जर तुम्ही इथं कॅन्डल बघितला 11 वाजून 10 मिनिट आणि तुम्ही तुम्हाला हे पण दाखवतो, की कशा पद्धतीने मी हे काम केलंय. पहिल्यांदा ॲडेड टू वॉच लिस्ट आणि त्यानंतर 11:11. ॲक्चुअली हे थोडंसं टेलिग्रामचा ग्लिच आहे, बट 11 वाजून 10 मिनिटांनीच मी इथं पोझिशन बनवले. जे आपले पेड ग्रुप आहेत त्यांनाच ते दिसेल आणि तुम्ही इथं बघू शकता 39,24, 39,24 इथंच पोझिशन बनवले. एक्झॅक्ट जिथं सेल पोझिशन बनवले तिथून मार्केटमध्ये हा मोमेंटम आला. जर तुम्हाला लाईव्हमध्ये अनुभव घ्यायचा असेल, तुम्ही कमेंटमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. ह्यातनं तुम्हाला काय लक्षात येते किंवा ह्यातनं तुम्ही काय शिकू शकता? डिसिप्लिन. तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला लागली. आज इतके तुम्हाला मी माझे ट्रेड सल्लग दाखवले. मी कधीही तुम्हाला माझे इतके ट्रेड सल्लग दाखवले नाही. एक गोष्ट लक्षात येते, मनी मॅनेजमेंट एक सेम आहे. क्वांटिटी सेम आहे. एक ट्रेड करण्याची पद्धत सेम आहे. त्यानंतर मार्केटकडे बघण्याचा एक सेटअप आहे. त्यानंतर जास्त लॉस घ्यायचा नाही. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्यायला स्टार्ट व्हाल, तुम्हाला हळूहळू मार्केटमध्ये ग्रोथ बघायला स्टार्ट होईल. सो होपफुली तुम्ही माझ्या या ट्रेडिंगमधून बऱ्याच गोष्टी शिकला असणार आहे. जर कमेंटमध्ये सांगू शकता, की काय शिकायला मिळालं, तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही नक्की मला हे बोलू शकता. चला, आता जाणून घेऊया, की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कशा गोष्टी होऊ शकतात. वन बाय वन आपण स्टार्ट करूया. मोस्ट इम्पॉर्टंट, सध्या मार्केटमध्ये ऑल टाइम हाय चालू आहे. तुम्हाला पण माहिती आहे, की मार्केट आता सध्या पूर्णपणे ऑल टाइम हायला आहे. त्यामुळं मार्केटमध्ये जी अनसर्टिनिटी आहे, मार्केटमध्ये जी व्हॉलॅटिलिटी ती खूप जास्त आहे. त्यामुळे मार्केटमध्ये
कसं आहे, बायर पण आहेत आणि सेलर पण आहेत. बायर्स आहेत कारण मार्केट अजून इथनं वर जाईल, सेलर्स आहेत नाही मार्केट इथनं खाली. सो त्यामुळे आपल्याला ह्या सिच्युएशनला ट्रेंडिंग मार्केट तर मिळेल, बट कुठल्या साईडला मिळेल ह्यासाठी आपल्याला मार्केटला वेळ देऊन प्रॉपर काम करावं लागणार आहे. सो आत्ताच्या मार्केटमध्ये तुम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे बायर सेलर सायकोलॉजी आणि दुसरी म्हणजे मार्केटचं सेंटिमेंट. लेट्स एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला बोललो, की इथनं तुमचा व्ह्यू तर आहे, की आता धरून चला बायर सेलर सायकोलॉजीनुसार इथनं मार्केट डाऊन साईडला यायला पाहिजे. बट ते असं येणार नाही, कारण सेंटिमेंट कुठला आहे, ऑल टाइम हायला आहे. ते थोडंसं अजून वर जाईल आणि मग खाली येईल. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे मार्केटला समजून घ्यायचं आहे. कारण ऑल टाइम हायची सायकोलॉजी मार्केटची वेगळी असते, ती तुम्हाला समजून घेऊन मार्केटमध्ये काम करायचं आहे. इन्फ्लुएन्स होऊन अजिबात कुठेही तुम्ही पैसे गुंतवू नका. बऱ्याच मार्केटमध्ये न्यूज यायला लागलेत. कुठेही फिक्स स्कीमला किंवा कशालाही गुंतवू नका, काही करू नका. स्वतःवर पैसे इन्व्हेस्ट करा. स्वतःच्या ट्रेडिंगवर एक एक लॉटनं प्रॅक्टिस करा. मोठे पैसे कुठे गुंतवू नका आणि प्रॉपर वेने शिकून काम करा. चला, आता उद्याचं जर मी तुम्हाला माझं अनालिसिस सांगायचं म्हणलो, जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आपल्याला सुट्टी आहे, बाकीचे मार्केट्स मात्र चालू आहेत. त्यामध्ये उद्या गॅपअप गॅपडाऊनला बघायला मिळू शकतं. हाय चान्स आहे आपल्याला गॅपडाऊन बघायला उद्या मार्केटमध्ये मिळू शकतो. आपल्याला सेलिंग पोझिशन सेलिंग मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. कारण जे अमेरिकेचं मार्केट आहे डाऊ जोन्स, त्यामध्ये सेलिंग आपल्याला बघायला मिळेल आणि गिफ्ट निफ्टी पण ऑलमोस्ट 150 पॉईंट होता निगेटिव्ह आहे. तर आता उद्यासाठी माझ्यासाठी एक लेवल आहे, ती एक इम्पॉर्टंट लेवल आहे, ती मी तुम्हाला शेअर करतो. ती आहे 48,790. येस ट्रेडर्स, ती आहे 48,790. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वर आहे, मी मार्केटमध्ये बाईंग साईडला बघणार. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वर आहे, मी मार्केटमध्ये बाईंग साईडला बघणार. मार्केट ह्या लेवलच्या खाली मग गॅपडाऊन होऊन येऊ दे, इथं येऊन ब्रेकडाऊन करू दे, किंवा कसंही वरून खाली येऊ दे, ह्या लेवलला ब्रेकडाऊन केली की मी सेलिंगला बघणार. बट जोपर्यंत वर आहे, मी मार्केटला बाईंगला बघणार. ह्याच्या मागे रिझन काय? मार्केट दाखवू दे की मार्केटमध्ये सेलिंग आहे. लक्षात आलं? मार्केट दाखवू दे की मार्केटमध्ये सेलिंग आहे. आपण होऊन काय करायचं नाहीये. लक्षात यायला लागले? जसं की आता मी तुम्हाला एक डेली टाइम फ्रेम दाखवतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. आता इथून मार्केट एकसारखं, इथून बघा, हा चार्ट बघा. इथून मार्केटमध्ये मोमेंटम झालं चालू, सेल, बाय 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 बाय. मार्केटने इथं कुठेही दाखवलं का सेलिंग? इथं कुठेही तुम्हाला असं प्रॉपर पॅटर्न दिसलेलं नाहीये. तुम्ही इथं बघू शकता प्रॉपर पॅटर्न दिसलेला नाहीये. इथं तुम्हाला प्रॉपर पॅटर्न दिसणं इम्पॉर्टंट आहे. जसं की आता तुम्ही बघा, एक लेफ्ट शोल्डर, एक हेड, एक राईट शोल्डर. आता ह्याचा ब्रेकडाऊन, आता मार्केटने तर सेलिंग दाखवलं, मग आपण बघू शकतो. तशा पद्धतीने मार्केट काहीतरी दाखवू दे, काहीतरी साईन देऊ दे, मग आपण सेल करणार. तोपर्यंत जर मार्केट बाईंगला जात असेल, आपण ट्रेंडनुसार बाईंगला जाणार. जास्त डोक्याला त्रास घेऊन नाही काम करायचं आहे. सो होपफुली तुम्हाला अनालिसिस आवडलं असेल, गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा, कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या, काय झाल्या. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.